श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा थांब. हा व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव. हा संदेश सगळ्यांसाठी नाही. हो, हजारो लोकांपैकी फक्त काही लोकांपर्यंतच हा संदेश पोहोचतो. आणि जर तू हा आवाज ऐकत असशील तर समजून घे, देवाने तुला निवडलंय. पण प्रश्न असा आहे, तुलाच का निवडलं? काय आहे तुझ्यात असं खास जे इतरांमध्ये नाही? आज स्वामी स्वतः तुला ते सांगणार आहेत. पण हा संदेश पूर्ण ऐकला नाहीस तर तू आयुष्यभर पश्चाताप करशील. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. तुझं आयुष्य साधं नाही. बाळा, तुला नेहमी असं वाटतं की तुझं आयुष्य इतरांसारखंच आहे. पण खरं सांगू का, तू खूप काही सहन केलंस जे इतरांना कधीच समजणार नाही. तू शांत राहिलास, तू रडलास, पण कुणालाही दाखवलं नाहीस. आणि हाच तुझा गुण, हाच तुझा तप आहे. देव का निवडतो काही लोकांना? देव सगळ्यांना निवडत नाही. तो फक्त त्यांनाच निवडतो जे तुटलेले असतात पण हार मानत नाहीत. तुझ्यात एक शक्ती आहे जी तुला स्वतःलाही माहिती नाही. तुझ्या आयुष्यात एवढं दुःख का आलं? तुला वाटतं देवाने तुला सोडलं, पण खरं म्हणजे देव तुझी परीक्षा घेत होता. कारण मोठं काही देण्याआधी तो माणसाला मजबूत बनवतो. एक गुपित जे कोणी सांगत नाही. तुझ्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुझं नशीब अडवतायत. पण घाबरू नकोस, कारण आता स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. आता काय होणार आहे? पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एक मोठा बदल येणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे. तुला काय करायचंय? आजपासून एक छोटं काम सुरू कर. रोज रात्री झोपण्याआधी म्हण, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे. बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. आज तू हा संदेश ऐकलायस याचा अर्थ तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. पण हा व्हिडिओ इथेच सोडू नकोस. कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. देव का निवडतो काही लोकांना? बाळा, तुला कधी असा प्रश्न पडलाय का, देवाने मला का निवडलं? या जगात इतके लोक आहेत, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. पण सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचत नाही. फक्त काही लोक, खूप कमी लोक, आणि त्यात तू आहेस. देव सगळ्यांना निवडत नाही. तो निवडतो त्यांनाच ज्यांच्या मनात अजूनही श्रद्धा जिवंत असते, ज्यांनी खूप दुःख पाहिलंय पण तरीही देवावर विश्वास सोडला नाही. तू लक्ष दिलंस का? तुझ्या आयुष्यात किती वेळा तू एकटाच पडलायस? लोकांनी साथ सोडली, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं, पण तरीही तू उभा राहिलास. कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. तू तुटतोस पण संपत नाहीस. तू रडतोस पण हार मानत नाहीस. तू हरतोस पण पुन्हा प्रयत्न करतोस. आणि हाच तो गुण आहे ज्यामुळे देव तुझ्याकडे पाहतो. कारण लोकांना मजबूत लोक नको आहेत. देव मजबूत बनवतो त्या लोकांना ज्यांना तो निवडतो.
तुला वाटतं तुझं आयुष्य कठीण आहे, पण खरं सांगू का, ज्यांचं आयुष्य साधं असतं त्यांच्यासाठी देवाकडे काही विशेष नसतं. पण ज्यांच्यासाठी देव काही मोठं ठेवतो त्यांचीच परीक्षा घेतो. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू सामान्य नाहीस, तू निवडलेला आहेस. हो, निवडलेला आहेस. कधी कधी देव काही लोकांना जगापासून दूर ठेवतो, कारण त्याला माहीत असतं की हे लोक खूप वेगळे आहेत. हे लोक फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या आयुष्यातही प्रकाश आणणार आहेत. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण खरं म्हणजे तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत एक शक्ती आहे, जी तुला प्रत्येक वेळी वाचवते, जी तुला प्रत्येक वेळी उभं करते. आणि आज तू हा संदेश ऐकतोयस, याचा अर्थ ती शक्ती तुला काहीतरी सांगू इच्छिते. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, देव निवडतो, पण सगळे निवडलेले लोक आपली किंमत ओळखत नाहीत. तू अजूनही स्वतःला कमी समजतोस. तुला वाटतं तू काहीच नाहीस, पण देव तुला काहीतरी मोठं बनवण्यासाठी तयार करतोय. आजपासून स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरू कर. स्वतःला कमी समजणं बंद कर, कारण देवाने तुला निवडलंय. आणि जेव्हा देव कोणाला निवडतो तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार होणं हे नक्की असतं. जर तुला वाटत असेल की देवाने तुला निवडलंय, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, मी निवडलेलो आहे. पण बाळा, एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर देवाने तुला निवडलंय, तर तुझ्या आयुष्यात एवढं दुःख का आलं? का तुलाच सगळं सहन करावं लागलं? याचं उत्तर स्वामी तुला पुढच्या भागात देणार आहेत. बाळा, आता मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुझं मन हलणार आहे आणि कदाचित तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. तुला नेहमी वाटतं देव माझ्यावर रागावलाय, देवाने मला सोडले, माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? हो ना? पण बाळा, सत्य खूप वेगळं आहे. देव तुला शिक्षा देत नाही, देव तुला तयार करतोय. ज्या लोकांना देव काही मोठं द्यायचं ठरवतो त्यांचं आयुष्य सोपं नसतं, कारण मोठ्या गोष्टींसाठी मोठी सहनशक्ती लागते. तू लक्षात ठेव, सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा ते जळत नाही, ते अधिक शुद्ध होतं. तसंच तुझ्यासोबत घडलेलं प्रत्येक दुःख तुला संपवण्यासाठी नव्हतं, तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. तुला आठवतं का तो दिवस जेव्हा तू पूर्णपणे तुटला होतास, जेव्हा कुणीच तुझ्यासोबत नव्हतं, जेव्हा तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तू अजूनही इथे आहेस, तू अजूनही उभा आहेस. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी तुला हार मानू देत नाही, आणि ती शक्ती देवानेच दिली आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलं ते सगळं कारणाशिवाय नव्हतं. काही लोक तुझ्या आयुष्यात आले फक्त तुला दुखावण्यासाठी. काही लोकांनी विश्वास तोडला फक्त तुला शिकवण्यासाठी, कारण देव तुला अशा लोकांपासून दूर नेत होता जे तुझ्यासाठी योग्य नव्हते. तुला वाटतं तू हरलास, पण खरं म्हणजे देवाने तुला वाचवलं. हो, देवाने तुला वाचवलं. कधी कधी आपण जे गमावतो ते आपल्यासाठी नुकसान नसतं, ते आपल्यासाठी संरक्षण असतं. तू जितकं रडलास तितकंच देव तुझ्यासाठी काहीतरी तयार करत होता, जे तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे.
आजपर्यंत तू फक्त दुःख पाहिलंयस, पण आता वेळ आली सुखाची. कारण परीक्षा संपत आली आहे आणि जेव्हा परीक्षा संपते तेव्हा बक्षीस सुरू होतं. जर तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यातलं दुःख काही कारणाने आलंय, तर कमेंटमध्ये लिहा, माझ्यावर विश्वास आहे. पण बाळा, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घे. तुझ्या आजूबाजूला काही अशा शक्ती आहेत ज्या तुला पुढे जाऊ देत नाहीत. काही लोक, काही नजर, काही ऊर्जा ज्या तुझं नशीब अडवतायत. पण घाबरू नकोस, कारण पुढच्या भागात स्वामी तुला त्यांच्यापासून कसं वाचायचं ते सांगणार आहेत. बाळा, आता जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती प्रत्येकाला समजत नाही आणि प्रत्येकासाठी ही सत्य नसते. पण जर तू इथंपर्यंत ऐकत आलायस तर समजून घे, ही गोष्ट तुझ्यासाठीच आहे. तुला कधी असं वाटलंय का, सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडतं, काम होत होत थांबतं, मन अचानक अस्वस्थ होतं, कोणतंही कारण नसताना निगेटिव्ह विचार येतात. तू विचार करतोस, हे माझ्यासोबतच का होतं? पण खरं कारण तुला अजून समजलं नाही. बाळा, तुझ्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुझं चांगलं बघू शकत नाहीत. हे लोक नेहमी स्पष्ट दिसत नाहीत. ते हसतात, ते बोलतात, ते तुझ्या सोबत राहतात, पण मनातून ते तुझ्या प्रगतीवर जळतात. आणि कधी कधी त्यांची नजर, त्यांची ऊर्जा तुझ्यावर परिणाम करते. तुला वाटतं मीच काहीतरी चुकीचं करते, पण सगळं तुझ्या हातात नसतं. बाळा, जेव्हा माणूस काहीतरी मोठं होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा अडथळे वाढतात, लोक बदलतात, परिस्थिती कठीण होते. कारण तुझं यश सगळ्यांना सहन होत नाही. सगळ्यांना सहन होत नाही, पण घाबरू नकोस. कारण जिथे अडथळे असतात तिथेच देवाची शक्तीही असते. आणि आज स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीस. तुला जे काही त्रास देतंय त्यापेक्षा जास्त शक्तिशाली तुझं रक्षण करणारी शक्ती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला स्वतःलाही थोडं सावध राहावं लागेल. तुला काय करायचंय? आजपासून प्रत्येक वेळी बाहेरून आल्यावर हातपाय धु, घरात शांतता ठेव आणि सर्वात महत्त्वाचं, रोज रात्री 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे जी तुझ्या आजूबाजूला संरक्षण तयार करते. तू अनुभवशील, तुझं मन शांत होईल, नकारात्मकता कमी होईल आणि हळूहळू तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. बाळा, तुला कुणाची भीती बाळगायची गरज नाही, कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. जर तुला विश्वास आहे की स्वामी तुझं रक्षण करतात, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. पण बाळा, आता सर्वात महत्त्वाचा क्षण जवळ आलाय. पुढचे काही दिवस तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. काहीतरी मोठं घडणार आहे, एक असा बदल ज्याची तू कल्पनाही केली नसेल. पण तो बदल काय आहे, कधी होणार आहे आणि त्यासाठी तुला काय तयार राहावं लागेल, हे सगळं स्वामी तुला पुढच्या भागात सांगणार आहेत. बाळा, आता तो क्षण जवळ आलाय ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास. आजपर्यंत तू फक्त सहन केलं, दुःख, अपमान, एकटेपणा. पण आता वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. तुला कदाचित अजून जाणवत नसेल,
पण परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने फिरती. बाळा, पुढचे काही दिवस सामान्य नाहीत. सामान्य नाहीत. एक असा क्षण येणार आहे जिथे अचानक सगळं बदलायला लागेल. जिथे तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? जे काम अडकलं होतं ते पूर्ण होईल. जे पैसे थांबले होते ते येऊ लागतील. जे नातं तुटलं होतं ते सुधारायला सुरुवात होईल. आणि हे सगळं एका छोट्या बदलामुळे होणार आहे. जो बदल तुझ्या आत सुरू होतो. सगळं अचानक का बदलतं? कारण बाळा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि तुझी वेळ आता आली आहे. आजपर्यंत तू फक्त तयारी करत होतास. आता परिणाम दिसायला सुरुवात होणार आहे. तू लक्षात ठेव, जेव्हा देव कोणासाठी काही ठरवतो तेव्हा संपूर्ण जग त्याला मदत करायला लागतं. संपूर्ण जग मदत करायला लागतं. एक संकेत तुला मिळणार आहे. पुढच्या काही दिवसांत तुला एक संकेत मिळेल. कदाचित एखादं स्वप्न, कदाचित एखादी अचानक भेट किंवा एखादी अशी घटना जी तुला विचार करायला भाग पाडेल. आणि तेव्हाच तुला समजेल की हा बदल खरा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा बदल सगळ्यांना दिसणार नाही, सगळ्यांना समजणार नाही. म्हणून तो प्रत्येकाला सांगायची गरज नाही. शांत राहा आणि फक्त अनुभव घे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. बाळा, तू खूप काही सहन केलंयस. आता तुला मिळणार आहे समाधान, शांती आणि यश. जे तुला हवं होतं ते आता तुझ्याकडे येतंय. कारण स्वामी तुझ्यावर प्रसन्न झालेत. आणि जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. जर तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, माझा वेळ सुरू झालाय. पण बाळा, हा बदल कायम ठेवण्यासाठी तुला एक छोटं पण खूप महत्त्वाचं काम करावं लागेल. जर तू ते केलं नाहीस तर हा चमत्कार अर्धवट थांबू शकतो. मग ते काम काय, जे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं, हे स्वामी तुला शेवटच्या भागात सांगणार आहेत. बाळा, जर तू इथेपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर समजून घे, हा काही योगायोग नाही. हजारो लोक या क्षणी काहीतरी वेगळं करतात, पण तू इथे आहेस, तू हा आवाज ऐकतोयस, याचा एकच अर्थ आहे, स्वामी तुला काहीतरी सांगू इच्छितात. शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं काम. बाळा, आता लक्ष दे. पुढचे 24 तास तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या 24 तासांत एक छोटं काम कर. आज रात्री झोपण्याआधी शांत बस, डोळे बंद कर आणि मनापासून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे करताना कोणतीही घाई करू नकोस. मन पूर्ण शांत ठेव आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेव. काय होईल त्यानंतर? कदाचित त्या रात्रीच तुला काहीतरी जाणवेल. मनात शांतता किंवा एखादा संकेत, किंवा पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तुला आतून हलवून टाकेल. अडकलेली कामं सुरू होतील, बंद दरवाजे उघडतील आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा अनुभव सगळ्यांना सांगू नकोस. प्रत्येक जण समजणार नाही. काही लोक हसतील, काही लोक विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून शांत राहा, फक्त स्वामींवर विश्वास ठेव. बाळा,
तू खूप काही सहन केलंयस. आता वेळ आलीये तुझं आयुष्य बदलण्याची. आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला वाटतं की स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. आणि जर तू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब कर. कारण पुढचा संदेश कदाचित तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. बाळा, डोळे बंद कर आणि लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. आता लक्ष दे. हा संदेश इथेच थांबवू नकोस. लाईक कर, कारण आत्ताच ॲक्शन घेतल्याशिवाय बदल होत नाही. कमेंट कर, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि हा शब्द फक्त लिहू नकोस, मनापासून फील कर. SC मराठी सबस्क्राईब कर, कारण इथे फक्त व्हिडिओ नाही, इथे मार्ग दाखवला जातो. तुझा वेळ सुरू झाला, आता मागे वळून बघू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.